नमस्कार मंडळी, सरकारकडून कापूस सोयाबीन अनुदानासाठी हेक्टरी 5,000 रुपये मदत जाहीर केली आहे। हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणी समोर येत आहेत। तसेच त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत। या सर्व प्रश्नाची माहिती आपण कृषी आयुक्तालयाकडून घेतलेली आहे। त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे। आपण या व्हिडिओमधून ती सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कृषी आयुक्तालयाने सांगितले की ई पीक पाहणी किंवा पिकाची नोंद करणे हे महसूल विभागाचे काम आहेत। म्हणजेच या नोंदी महसूल विभागाकडे असतात, पण कापूस आणि सोयाबीन मदतीची योजना कृषी विभागाची आहे। त्यामुळे कृषी विभागाने महसूल विभागाकडून मागच्या वर्षी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली। महसूल विभागाने जी यादी दिली तीच यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली। या यादीत कृषी विभागाने कोणताही बदल केला नाही असे कृषी विभागाने स्पष्ट केले। तसेच जर शेतकरी सांगतात की त्याप्रमाणे ई पीक पाहणी करूनही यादीत शेतकऱ्याचे नाव नाही, तसेच कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकं असताना एकाच पिकाच्या यादीत नाव आले तर शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे संपर्क साधावा। महसूल विभाग नेमकी अडचण सांगू शकतील। जर शेतकऱ्यांची ही अडचण असेल तर महसूल विभाग ही पीक पाहणीच्या नोंदी पुन्हा तपासतील आणि तशी सुधारित यादी देतील, किंवा काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांची माहिती मिळत नसेल तर महसूल विभागाने या शेतकऱ्यांना विशिष्ट पिकाची ई पीक पाहणी केली होती असे सुचवले तरी शेतकऱ्यांचा समावेश या मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत केला जाईल, असेही कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहेत। म्हणजेच काय, जर तुमचे नाव यादीत नसेल किंवा एकच पिकाच्या यादीत असेल तर तुम्ही तलाठ्याकडे संबंधित तक्रार करून तुमचे नाव यादीत समाविष्ट करण्याची सूचना करावी लागेल। आधार संमतीविषयी कृषी आयुक्तालयाने सांगितले की पीक पाहणी किंवा NDRFची मदत शेतकऱ्यांना मागच्या काही वर्षांपासून मिळत आहे। या योजनेच्या लाभासाठी आधाराचा वापर करण्याची संमती सुरुवातीला घेतली आहे। नवीन योजना आली आणि तिचे पैसे आधार सलीने खात्यात टाकायचे असतील तर आधार वापराचे संमतीपत्र घेणे बंधनकारक असते। शेतकऱ्यांच्या नोंदी शासनाकडे असल्या तरी योजना नवी असल्याने शेतकऱ्यांकडून संमतीपत्र आणि इतर कागदपत्रे घेतली जातात, असे स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आलेले आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सरकारी योजना संदर्भाच्या नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे।